महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। द्रोणागिरीत हिंदूंचा हुंकार। विराट हिंदू संमेलनात हजारो हिंदूंची ऐतिहासिक उपस्थिती। जय श्रीराम या घोषणांनी परिसर दणाणला। ज्या भूमीला रामायणाचा वारसा लाभलेला आहे त्या द्रोणागिरीतील प्रत्येक हिंदूंनी आपल्या अस्तित्वासाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे। शंडपणा सोडून धर्माभिमान पेटवून या विराट संमेलनाला उपस्थिती लावत हिंदूंनी आपल्या धर्माप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली। प्रभू श्रीरामांच्या कार्यात हनुमंताने उचललेला द्रोणागिरी पर्वत नेताना जो तुकडा खाली पडला तोच हा ऐतिहासिक द्रोणागिरी असा गौरवशाली दाखला या भूमीला दिला जातो। त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर हिंदू संमेलनाचे आयोजन केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज द्रोणागिरी उरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे विराट हिंदू संमेलन प्रचंड जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाले। 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजता सेक्टर 50 द्रोणागिरी येथील देवकृपा सोसायटी समोर हा भव्य सोहळा पार पडला। या संमेलनाला द्रोणागिरी आणि उरण परिसरातील हिंदू समाज अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे आणखीन एक वैशिष्ट्य ठरले म्हणजे यात कोणत्याही राजकीय पक्ष यांचा मान सन्मान हा विषय नव्हता। कोणत्याही राजकीय हेतू अजेंडा बाजूला ठेवून केवळ हिंदू धर्माबद्दल कमालीचा आदर आणि धर्माप्रती असलेली निष्ठा जपण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जे या संमेलनाचे सर्वात मोठे यश ठरले। कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य दिंडी सोहळ्याने झाली। या दिंडीसोबत सुरू असलेला हरिपाठ, अभंग, सूर आणि हातात घेतलेले भगवे झेंडे यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। या दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण द्रोणागिरीमध्ये एक अभूतपूर्व भगवे चैतन्य निर्माण झाले होते। दिंडी परतल्यानंतर व्यासपीठावर रामभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम बालचमूंनी सादर केला। शंखवादन, गणेश वंदनेने उपस्थितांची मने जिंकली। जय श्री राम गर्व से कहो हम हिंदू है, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या गगनभेदी घोषणाने संपूर्ण द्रोणागिरी परिसर दणाणून गेला होता। या कार्यक्रमात डॉक्टर निवेदिता भदाणे यांनी सादर केलेला अप्रतिम कथकनृत्य आविष्कार सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। संमेलनात उपस्थित प्रमुख वक्त्यांनी सनातन हिंदू धर्म आणि सद्य परिस्थितीवर प्रखर विचार मांडले। रमेश यादव महाराज यांनी हिंदू धर्माविषयी तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातील रचनेचा दाखला देत उपस्थितांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले। महामंडलेश्वर रामकृष्ण सरस्वती महाराज यांनी हिंदू धर्माला वाचवण्यासाठी हिंदूंनी काय करावे लागेल यावर सखोल प्रकाश टाकला। तसेच परप्रांतीयांचा आपल्या हिंदू राष्ट्रात वाढणारा वावर आणि त्याचे होणारे दुष्परिणाम यावर त्यांनी आपले घणाघाती विचार मांडले। राजेश कुंटे धर्मजागरण प्रमुख कोकण प्रांत यांनी अत्यंत समावेशक मुद्दे मांडले। हिंदू धर्म, संस्कृती आणि पर्यावरण यांचा कसा घनिष्ठ संबंध यावर अभ्यासपूर्ण आणि अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले। या ऐतिहासिक संमेलनाला उपस्थित राहिलेल्या सर्व हिंदू बांधवांसाठी आयोजकांच्या वतीने स्वागत पेय आणि महाप्रसादाची अत्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। या अभूतपूर्व सोहळ्यांनी द्रोणागिरी परिसरातील प्रत्येक हिंदूच्या रोमारोमात तसेच हिंदू धर्माबद्दलचा कमालीचा गर्व जागा केला। यावेळी हा कार्यक्रमच नव्हता तर हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या अस्मितेसाठी पेटलेली एक वज्रमुठ होती। हिंदूने आपल्या अस्तित्वासाठी, सुरक्षेसाठी, हिंदू राष्ट्राच्या कल्पनेसाठी एकजूट करून हिंदू धर्मावर येणारे प्रत्येक संकट परतवून लावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असा संदेश या विराट संमेलनातून संपूर्ण देशभर गेला। आयोजकांकडून आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आतिश पाटील यांनी केले होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण। नमस्कार। या अर्थानं विराट हिंदू संमेलन या ठिकाणी होत आहे। तुकाराम महाराजांच्या अभंगाचे 2 पहिले चरण घेतलेले आहेत। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीडभार तुका म्हणे साना थोर, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। आपल्याला सर्वांना धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम या तुकोबारा यांच्या अभंगावर सुंदर असं चिंतन केलं। त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनामध्ये कसा आम्ही धर्म मानतो ते मांडलं। मी जरा वेगळ्या भाषेत मांडेल। धर्माची व्याख्या त्यांनी सुद्धा सांगितली। धर्म कशाला म्हणावं, ध्रुधारयती धर्म हा
जो जगाला धारण करून राहिलेला आहे किंवा ज्याने जगाची धारणा केलेली आहे त्याला धर्म असं म्हटलं. गीतेच्या माध्यमातून भगवान परमात्मा सांगतोय की मी कधी अवतीर्ण होतो. अंतर्गत रोग आहेत, उच्च नीचतेचा भाव आहे, हा दूर करण्याची आवश्यकता आहे. आत्मविस्मृतीतून हिंदू समाजाला बाहेर काढण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांनी 25 साली हिंदू समाजाच्या संघटनेला सुरुवात केली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांचा मुख्यतः भर हा हिंदू समाजामधील असलेल्या त्रुटींवरती, त्या त्रुटी दोष दूर करण्यावरती होता. आणि आज संपूर्ण देशभर, देशातील प्रत्येक तालुक्यामध्ये संघाचं काम आहे. एवढंच नव्हे तर देशभराच्या बाहेर जवळपास 50 ते 60 देशांमध्ये पण संघाचं काम सुरू आहे. आणि संघाच्या विचारांनी अन्य क्षेत्रामध्ये जवळपास 40-50 संघटना काम करतात. या हिंदू समाजाच्या शताब्दीच्या निमित्ताने महाराजांनी खूप ओघवती भाषणामध्ये धर्माची व्याख्या सांगितली. दुसऱ्या महाराजांनी हिंदू समाजावरची आक्रमणं सांगितली. परंतु ही आक्रमणांचाच विचार करून हिंदू समाजाला परिवर्तन होणार नाही. या देशाला जर जगामध्ये पहिल्या स्थानावरती घेऊन जायचं असेल तर हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीने काही ना काहीतरी काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून संघाने